सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच पुणे जमीन घोटाळा प्रकरणावरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे। अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढणारे हेच, तक्रार करणारे हेच आणि क्लीन चिट देणारेही हेच असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे। तर काही लोक उठसूट दिल्लीला जात असतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांची सुद्धा नक्कल उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आता एक 15 दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला। झाला कसा आली घोटाळा? कोणी होऊ दिला? झाल्यानंतर तो बाहेर कसा आला? कोणी बाहेर काढला? असे अनेक घोटाळे गेल्या 1 वर्षामध्ये येत आहेत। मुख्यमंत्री आपले क्लीन चिट देत आहेत। मग हे स्वतःच न्यायाधीश, आरोप करणारे पण हेच, म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच। केसेस काढून द्यायच्या बाहेर, कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे। म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत, नीट तुझ्या साईजमध्ये राहा, नाहीतर लटकवून टाकीन तुला। ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची। कारण गेलेत ते सगळे बाजार मुंडगे गेलेत। आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे। आपल्याला जे वाटलं होतं 2014 साली की आत्मनिर्भर भारत, आपल्याला वाटलं होतं हे करू शकतात बाबा, आत्मनिर्भर भारत करू शकतात, पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते। त्यांना सगळे असे टोणगे, कोणी कुठल्या हत्याकांडातले, कोणी ड्रग्ज मधले, कोणी भ्रष्टाचारातले, सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय। भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा। आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे, दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा। आपण मरे जे काय फोटो बघतो, दिल्लीचेही बूट चाटितो, हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाहीत, हे गद्दार आहेत सगळे। आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी, मला वाटतं जेमतेम माझ्या आठवणीत एकदाच गेले होते दिल्लीला। मी सुद्धा जातो, ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो, नाही तर आपल्या खासदारांना भेटायला कधीतरी जातो, पण कधी वर्षातनं एखाद्या वेळेला गेलो तर। पण आत्ताचं जे चाललेलं आहे, दरवेळेला उठसूट मुजऱ्या मारायला जातात, हे त्यांचे हुजरे, हे काय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार?